गनू, तू यंदाच्या यात्रेला येणार ना? आईच्या आवाजात काकुळती होती. आई, बघतो अजून. ऑफिसमध्ये सुट्टी मिळेल की नाही माहीत नाही. गनूने उडवाउडवीची उत्तरं दिली. शहरात नोकरीला गेल्यापासून गनूला गावी यायचं तितकंसं जमत नव्हतं. वर्षातून एकदाच तो गावाला भेट द्यायचा. तीही फारशी राहिला नाही. पण यावेळी आईचा हट्ट होता. यात्रेचा सगळा माहोल त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला आणि गनूला नकळत हुरूप आला. गनूचा जन्म गावातलाच. लहानपणीच्या त्या गोड आठवणींनी मनात घर केलं. यात्रेआधी महिना 2 महिने आधीपासूनच होणाऱ्या चर्चांची मज्जा काही औरच असायची. देवाचा उत्सव, कुस्त्यांचे फड, बैलगाडा शर्यती, तमाशे, नाचगाणी आणि हो, ते खास यात्रा स्पेशल जलेबी भजी. सगळ्याच गोष्टी मनाला खुणावत होत्या आणि एके दिवशी अचानक गनूनं ठरवलं, यावेळी काहीही करून यात्रेला जायचंच. गनू गावात पोहोचला तेव्हा तिथे धावपळ सुरू होती. देवळाच्या प्रांगणात तयारी जोरात चालू होती. वाजंत्री वाजत होती. मंडप उभे राहत होते. गावातलं वातावरण भारलेलं होतं. घरात आल्याबरोबर आईने प्रेमाने विचारलं, कसा आहेस रे? इतक्या वर्षांनी यात्रेसाठी आलास? मन भरून आलं. गनू गावात फेरफटका मारू लागला. जुन्या मित्रांना भेटला. काही जण बदलले होते, काही जसेच्या तसे होते. पण एक गोष्ट मात्र तशीच होती, गावची ओढ. यात्रेचा दिवस उजाडला. सगळ्या घरातले लोक सकाळपासून तयारीला लागले होते. देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर आरती झाली आणि सगळे यात्रेत जमले. गनू आईसोबत जत्रेत फिरत होता. बाजारात घोळक्याने गर्दी जमली होती. कुणी खेळणी घेत होते, कुणी शेतीच्या अवजारांवर घासाघासी करत होते. महिलांची हौस वेगळीच. नवीन बांगड्या, कपडे, सौंदर्य प्रसाधनं घेताना त्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसत होता. तमाशाचा कार्यक्रम सुरू झाला तेव्हा सगळा गाव जणू एका ठिकाणी जमला. पारंपरिक लावण्या, गमतीशीर वगनाट्य पाहताना सगळेच हरखून गेले. गनू, लहानपणी आपण असंच यायचो, आठवतंय ना? मित्राने आठवणींना उजाळा दिला. 3 दिवस कसे गेले कळालेच नाही. परतीच्या गाडीत बसताना गनूच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते. शहरात सुखसोयी होत्या, पण असं हृदयस्पर्शी नातं, आपलेपणा तिथे कुठे? आई, पुढच्या वर्षी पुन्हा यात्रेला नक्की येईन, तो आईला वचन देऊन निघाला. गावाची ओढ त्याच्या मनातून काही केल्या जात नव्हती. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा.